तुमचा पहिला प्रश्न आहे. पुणे जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. वाघोबा मंदिर, बी. शिक्षण व संस्कृती, सी. हापूस आंबा, डी. कपड्यांचा बाजार. तुमचे योग्य उत्तर आहे बी. शिक्षण व संस्कृती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. नाशिक जिल्हा कशासाठी ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. द्राक्षे व कुंभमेळा, बी. ऊस शेती, सी. तांदूळ उत्पादन, डी. लोकर उद्योग. तुमचे योग्य उत्तर आहे अ. द्राक्षे व कुंभमेळा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्हा कोणत्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मिसळ, बी. बटाटेवडा, सी. तांबडा पांढरा रस्सा, डी. वडापाव. तुमचे योग्य उत्तर आहे सी. तांबडा पांढरा रस्सा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सोलापूर जिल्हा कोणत्या वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. जरी साडी, बी. सोलापुरी चादर, सी. रेशीम साडी, डी. खादी कपडे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सोलापुरी चादर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सीताफळ, बी. हापूस आंबा, सी. डाळिंब, डी. द्राक्षे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. हापूस आंबा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यात कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. महाबळेश्वर, बी. माणगाव, सी. लोणावळा, डी. नंदुरबार. तुमचे योग्य उत्तर आहे अ. महाबळेश्वर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. संभाजीनगर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. एलोरा अजिंठा लेणी, बी. शंकर मंदिर, सी. धरणे, डी. द्राक्ष शेती. तुमचे योग्य उत्तर आहे अ. एलोरा अजिंठा लेणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. नागपूर जिल्हा कोणत्या पदार्थासाठी ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. संत्रे, बी. आंबे, सी. मोसंबी, डी. ऊस. तुमचे योग्य उत्तर आहे अ. संत्रे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. ठाणे जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. तलावांचे शहर, बी. समुद्र किनारा, सी. किल्ले, डी. पर्यटन स्थळे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. तलावांचे शहर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. शुगर मिल्स व भूगर्भ मंदिर, बी. हस्तकला, सी. मत्स्य व्यवसाय, डी. द्राक्षे. तुमचे योग्य उत्तर आहे अ.
शुगर मिल्स व भूगर्भ मंदिर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सांगली जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. हळद उत्पादन, बी. द्राक्षे व साखर कारखाने, सी. आंबा शेती, डी. मत्स्य व्यवसाय. तुमचे योग्य उत्तर आहे बी. द्राक्षे व साखर कारखाने. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लातूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. शिक्षण केंद्र, बी. चप्पल उद्योग, सी. लोखंड उद्योग, डी. मत्स्य शेती. तुमचे योग्य उत्तर आहे अ. शिक्षण केंद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे. बीड जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. ज्वारी, बी. ऊस, सी. तांदूळ, डी. कपाशी. तुमचे योग्य उत्तर आहे डी. कपाशी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अकोला जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सोयाबीन उत्पादन, बी. ऊस, सी. आंबा, डी. मका. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सोयाबीन उत्पादन. तुमचा पुढचा प्रश्न आहे. चंद्रपूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. ताडोबा वाघ अभयारण्य, बी. किल्ले, सी. वस्त्र उद्योग, डी. फळबागा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. ताडोबा वाघ अभयारण्य. तुमचा पुढचा प्रश्न आहे. गोंदिया जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. धानाचा कोठार, बी. साखरेचा जिल्हा, सी. आंब्याचे गाव, डी. फुलांचा जिल्हा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. धानाचा कोठार. तुमचा पुढचा प्रश्न आहे. नंदुरबार जिल्हा कोणत्या लोकसमूहासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. आदिवासी संस्कृती, बी. कृषी संशोधन, सी. वस्त्रोद्योग, डी. समुद्र किनारे. तुमचे योग्य उत्तर आहे अ. आदिवासी संस्कृती. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पालघर जिल्हा कशासाठी ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. डहाणूचे चिकू, बी. द्राक्षे, सी. आंबा, डी. ऊस. तुमचे योग्य उत्तर आहे अ. डहाणूचे चिकू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंधुदुर्ग किल्ला, बी. अजिंठा लेणी, सी. महाबळेश्वर, डी. सातपुडा पर्वत. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सिंधुदुर्ग किल्ला. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. गडचिरोली जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. जंगल व बांबू उद्योग, बी. मत्स्य व्यवसाय, सी. समुद्र किनारा, डी. पर्यटन.
याचे योग्य उत्तर आहे अ. जंगल व बांबू उद्योग.